विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हा वतीने तहसीलदारांना निवेदन। मागील 8 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय सरकारने ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात कायम वेळकाढूपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे। त्यामुळे ओबीसी समाजासमोर राजकीय आरक्षणासंदर्भातील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाकरता उपयुक्त असलेला इम्पेरिकल डेटा, ओबीसींच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय मागासलेपणा स्पष्ट करणारी विश्लेषणात्मक माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध असताना त्यांना राज्य सरकारने वारंवार मागणी करून देखील उपलब्ध करून दिला नाही। सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट संपूर्ण आरक्षण 50% यावर न जाणे, ओबीसी समर्पित आयोग नियुक्त करणे, इम्पेरिकल डेटा या तिन्ही गोष्टी राज्य सरकारकडे असल्या तर ओबीसी समाजास राजकीय आरक्षण मिळणे सोयीचे झाले असते। परंतु यापैकी डाटा केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्य सरकारला दिला नाही। त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावे लागले। प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवण्याच्या दृष्टीने आज तहसीलदार कार्यालय वसई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्ह्यातर्फे माननीय जिल्हाध्यक्ष तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती पालघर राजाराम मुळीक साहेब यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। यावेळी मोदी सरकार विरोधी घोषणा देऊन आमचे महाविकास आघाडी सरकार ओबीसी बांधवांच्या पाठीशी असून ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे ही आमच्या पक्षाची भूमिका आहे असे यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी सांगितले। त्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना तहसीलदार मार्फत ओबीसी आरक्षणास आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी माननीय न्यायालयास देण्यासाठी निवेदन देण्यात आले। यावेळी फ्रंटल सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।